नीटचा गदारोळ सुरूच आहे. त्यात आता सीबीएसईच्या मनस्तापाची भर पडली आहे. 12वीच्या निकालानंतर ऑनलाईन ग्लिचचा फटका देशभरातील 18 लाख विद्यार्थ्यांना बसलाय. व्हेरिफिकेशन, रिव्हॅल्युएशन, उत्तरपत्रिका बघणे अशा विविध कामांसाठी ऑनलाईन फी भरावी लागते. पण यावेळी सीबीएसईच्या पोर्टल आणि पेमेंट गेटवेमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला. यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले. नेमकं काय झालं नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. विद्यार्थ्यांनी फी भरली पण पोर्टलवर पेमेंट फेल्ड किंवा पेंडिंग दिसत राहिलं. अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यातून पैसे 2 किंवा 3 वेळाही कट झाले. काही ठिकाणी जास्त फी कट झाली तर काही ठिकाणी कमी फी घेतली गेली. पोर्टल वारंवार बंद पडत होतं, लॉग इनही होत नव्हतं, सर्व्हर क्रॅश होत होते. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका डाउनलोड करता येत नव्हती, अर्ज अडकून पडत होते. हा गोंधळ वाढल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी थेट हस्तक्षेप केला. परिस्थिती सुधारण्यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरचे तज्ज्ञ बोलावले गेले. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक या 4 सरकारी बँकांना पेमेंट सिस्टीम मजबूत करण्यासाठी जोडण्यात आलं. जास्त कट झालेले पैसे रिफंड केले जातील असं सीबीएसईने सांगितलं. ज्यांचे पेमेंट मिळाले त्यांना स्कॅन कॉपीज मिळतील, पुन्हा अर्ज करावा लागणार नाही.